राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक सदिच्छा। आरक्षणाचे जनक, महान समाज सुधारक, गरिबांचे कैवारी, गुणवंताचे आश्रयदाते, निगर्वी, साधी राहणी, उच्च विचार यांचा संगम म्हणजे शाहूराजे होय। महाराजांचा जीवनकाळ आणि त्यांचे कार्य समजून घेताना तत्कालीन परिस्थिती समजून घेतल्याशिवाय त्यांच्या कार्याची उंची आणि महानता आपल्याला कळणार नाही। समाज जातीजातीत विभागला होता, अस्पृश्यतेने कहर केला होता, देश इंग्रजांचा गुलाम होता, बहुजन इंग्रजासोबतच वर्णव्यवस्थेचे सुद्धा गुलाम होते। अशा काळात महाराजांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे। आज आपण ज्या राजाची जयंती साजरी करत आहोत त्या राजाचा जन्म 26 जून 1874 रोजी घाडगे परिवारात झाला। त्यांचे नाव यशवंत ठेवण्यात आले। ते 10 वर्षाचे असताना चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विधवा आनंदीबाई राणीसाहेब यांनी 17 मार्च 1884 रोजी शाहू महाराजांना दत्तक घेतले। दिनांक 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि ते कोल्हापूर संस्थानाचे सर्वेसर्वा झाले। कोल्हापूर संस्थानातील सूत्रे हातात घेतली त्यावेळी सामान्य प्रशासन विभागात आणि खाजगी विभागात उच्चवर्णीयांचा दबदबा होता। हे महाराजांच्या चाणाक्ष नजरेने हेरल्यानंतर त्यांनी आपल्या संस्थानात जाहीरनामा प्रसिद्ध करून पुढारलेल्या जाती व्यतिरिक्त समाजाला मागासवर्गीय समजण्यात यावे असा आदेश काढला आणि भारतात प्रथमच कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय आणि अस्पृश्य समाजातील लोकांना 50% आरक्षण लागू करण्यात आले। म्हणून त्यांना आपण आरक्षणाचे जनक म्हणतो। आरक्षण म्हणजे खैरात नव्हे तर प्रतिनिधित्व होय, संधी देऊन ऐतिहासिक भरपाई करणे होय। शाहू महाराजांवर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता, म्हणून महाराजांनी शिक्षणाला प्राथमिकता दिली। यातूनच महाराजांनी शाळा काढल्या। शहरात शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी येतात त्यांची राहण्याची व्यवस्था नसते, अशा विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सर्व जाती जमातीसाठी एक वसतिगृह स्थापन केले। पण या वसतिगृहात 3-4 वर्षात फक्त उच्चवर्णीय विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला। ही बाब महाराजांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करण्यास सुरुवात केली। व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग काढली। यामध्ये मुसलमान, अस्पृश्य आणि सर्व समाजातील विद्यार्थी राहायचे। जैन बोर्डिंग काढली। याच वसतिगृहात राहून कर्मवीर भाऊराव पाटील शिकले आणि पुढे महाराष्ट्राचे शिक्षण महर्षी झाले। मुस्लिम बोर्डिंग काढले। वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह, मिस क्लार्क वसतिगृह, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग, श्री नामदेव बोर्डिंग, श्रीमती सरस्वती बाई गोड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह, इंडियन ख्रिश्चन हॉस्टेल, सुतार बोर्डिंग, नाभिक विद्यार्थी वसतिगृह सुरू करून विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था केली। शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला। जर मुलगा शाळेत गैरहजर राहिला तर पालकांवर दरमहा 1 रुपया दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला। यातून सरकारी तिजोरी भरणे हा उद्देश नसून शिक्षणाविषयीची त्यांची तळमळ दिसून येते। महाराजांच्या प्रयत्नामुळेच कोल्हापूर संस्थान वसतिगृहाची जननी म्हणून नावारूपास आले। त्यांच्या काळात जातीभेद, स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव मोठ्या प्रमाणात पाळला जात होता। यात सुधारणा झाली पाहिजे यासाठी त्यांनी अस्पृश्य लोकांना प्राथमिकता देण्यास सुरुवात केली। गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीला चहाचे दुकान उघडून दिले। त्यांच्या हातचा चहा स्वतः घेऊन शाहू महाराज सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न करतात। एवढ्यावरच न थांबता आपल्या सोबत संस्थानातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना त्या हॉटेलमध्ये चहा घेण्यास प्रवृत्त करतात। गणपत पवार आणि लक्ष्मण मास्तर या दलितांना शिवणयंत्र देऊन स्वतःचे कपडे त्यांच्याकडून शिवून घेत होते। मातंग समाजातील तुकाराम बुवा गणेशाचार्य या 3रा वर्ग शिकलेल्या व्यक्तीला वकिलाची सनद दिली। अशा प्रकारे शाहू महाराजांनी बहुजन उद्धाराचा धडाकाच सुरू केला। यावरून ते बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते हे यातून दिसून येते। समाजात
स्त्रियांना पिडवणुकीचे साधन मानले गेले. कधी हुंड्यासाठी जाळले तर कधी पती मरण पावल्यानंतर पतीच्या चितेवर जाळल्या गेले. पुरुष प्रधान व्यवस्थेत महिलांना सन्मानाने वागविले जात नव्हते. महिलांना घटस्फोट घेता यावा म्हणून घटस्फोट कायदा आणला. विवाहासंबंधीचा कायदा गॅजेटियरमध्ये प्रसिद्ध करून शाहू महाराजांनी मुलीच्या लग्नाचे वय 10 वरून 14 वर्ष आणि मुलाच्या लग्नाचे वय 14 वरून 18 वर्ष करून स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. महाराजांचे शेतीविषयक योगदान समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. महाराजांच्या काळात 80% जनता शेतीवर अवलंबून होती. 1896 ते 99 या काळात संस्थानात भयंकर दुष्काळ पडला होता. तेव्हा प्रजेकरिता धान्य आणि गुरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करून महाराजांनी दुष्काळावर मात केली. सोबतच प्लेगच्या साथीचा सुद्धा महाराजांनी मोठ्या हिकमतीने सामना केला. महाराजांनी सार्वत्रिक पाटबंधारे धोरण जाहीर करून स्वतंत्र पाटबंधारे खाते निर्माण केले. शेती हा व्यवसाय पाण्यावर अवलंबून असल्यामुळे नव्या विहिरी, नवे तलाव, छोट्या बंधाऱ्याची निर्मिती केली. हे सर्व शेती व्यवसायाकरिता नवसंजीवनी ठरलेत. यापुढे जाऊन दुष्काळावर मात करण्यासाठी महाराजांनी राधानगरी धरण बांधले. शेतीचा विकास झाल्याशिवाय प्रजा सुखी होणार नाही याचा अंदाज घेऊन महाराजांनी शेतात नवनवीन प्रयोग करताना वेलदोडे, कोको, रबर, ताग, अंबाडी, बटाटे, कंबोडियन कापूस ही पिके लावण्याचा प्रयोग केला. दक्षिण भारतातील भौगोलिक परिस्थिती आणि हवामानाचा तज्ज्ञांकडून अभ्यास करून घेतल्यानंतर तिथून कापीची रोपटे आणली आणि मैसुरी पद्धतीने त्याची लागवड केली. अमेरिकेहून भुईमुंग आणून त्याची लागवड केली. किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट स्थापन केली. तिला अनुदान दिले. सहकारी पतपेढ्या उभारल्या. उद्योगधंद्यांच्या वृद्धीसाठी शाहू मिल काढली. एका भाषणात महाराज म्हणतात, वैदिक काळात चक्रवर्ती सम्राट आणि त्यांचे मंत्री सुद्धा नांगर चालवीत असत. एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची किमया फक्त शेतकरीच करू शकतो. त्यामुळे मी या कामाला हलके समजत नाही. श्रमाला महाराज किती किंमत देतात, त्यांना सन्मान देतात हे यातून प्रकर्षाने जाणवते. माझ्यानंतर अस्पृश्य उद्धाराची धुरा कोण सांभाळेल ही चिंता महाराजांना लागली होती. अशातच अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाबासाहेब परत आल्याची बातमी महाराजांना लागली. मान मरातबाची पर्वा न करता ते मुंबई येथील परळच्या चाळीत बाबासाहेबांना भेटायला गेले. राजा स्वतः घरी आल्याचे कळताच बाबासाहेब अवाक झाले. पुढे कोल्हापुरातील मानगाव परिषद बाबासाहेबांच्या अध्यक्षतेत भरली होती. या परिषदेत शाहू महाराज म्हणतात, तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. बाबासाहेब तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. त्याच परिषदेत अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब म्हणतात, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात अस्पृश्यांना समानतेचे, बरोबरीचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिल्याबद्दल आपण त्यांचे कायम ऋणी असले पाहिजे. या संवादातून आपला उत्तराधिकारी मिळाल्याचे समाधान आणि दूरदृष्टी महाराजांच्या वाणीतून दिसून येते. शाहू महाराज शरीरयष्टीने धिप्पाड होते. 6 फूट 4 इंच उंची होती. ते कुस्तीपट्टू होते. त्यांनी मोतीबाग तालीमखाना तयार केला. या तालीमखान्यातील बोर्डवर लिहिले होते, पहिली शरीर संपत्ती, दुसरी पुत्र संपत्ती आणि तिसरी धनसंपत्ती असेल तोच पूज्यवान. आज आपण हेल्थ इज वेल्थ म्हणतो ते महाराजांना कधीचेच कळले होते. महाराजांनी अनेक कलावंतांना आपल्या संस्थानात आश्रय दिला होता. संगीत, नाटक, चित्रकार, जलसे यातील कलावंतांना महाराजांनी राजाश्रय दिला. म्हणून कोल्हापूरला कलानगरी म्हणूनही संबोधले जाते. याचे श्रेय महाराजांनाच जाते. 21 एप्रिल 1919 रोजी महाराजांच्या समाजक्रांतिकारक कार्याची दखल घेऊन उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात अखिल भारतीय कुर्मी क्षत्रियांच्या परिषदेत राजर्षी ही पदवी बहाल करून त्यांना सन्मानित करण्यात आले. ही त्यांच्या कार्याची पोचपावती होती. माझे राज्य गेले तरी चालेल, पण अस्पृश्योद्धाराचे कार्य थांबविणार नाही. राजामधील माणूस आणि माणसातील राजा म्हणूनच ते शोभतात.
अधिकाराने असामान्य असूनही वर्तनाने सामान्य होते. नावाप्रमाणे यशवंत, कीर्तिवंत असा लोकाभिमुख शाहू राजा महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील दुवा वयाच्या 48व्या वर्षी 6 मे 1922 आम्हाला पोर्क करून निघून गेले. त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम.